आईच्या आजारपणामुळे मुलगी स्वतःच्या इच्छेविरुद्ध लग्नाला होकार देते. आईचे शेवटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती स्वतःच्या प्रेमाचा, करिअरचा आणि आयुष्यभर जपलेल्या स्वप्नांचा त्याग करते. मनाविरुद्ध नव्या घरात पाऊल ठेवते. पण लग्नानंतर तिच्या समोर एकामागून एक अशी संकट उभी राहतात की तिला प्रत्येक क्षणी स्वतःच्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागतो. नवऱ्याचा गैरसमज, सासरच्यांचा अविश्वास, भूतकाळातील लपलेली रहस्य, संपत्तीवर डोळा असलेली माणसं, आईच्या आजारपणामागचं धक्कादायक सत्य, स्वतःच्या प्रेमाचा अपूर्ण अध्याय आणि नात्यांमध्ये सतत होत जाणारे संघर्ष यामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. तरीही ती हार न मानता प्रत्येक संकटाचा ध्येयाने सामना करते. स्वतःवर झालेले अन्याय सहन करत असतानाही कुटुंब तुटू नये म्हणून लढते. सत्य समोर आणण्यासाठी अनेक त्याग करते. स्वतःची ओळख आणि आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी कठीण निर्णय घेते. आणि अखेरीस तिच्या निस्वार्थ प्रेमामुळे, संयमामुळे व त्यागामुळे सर्व गैरसमज दूर होतात. तुटलेली नाती पुन्हा जुळतात. दोषी लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळते. आईला तिच्या मुलीचा अभिमान वाटतो. नवऱ्याला तिच्या प्रेमाची खरी किंमत समजते. आणि अनेक वादळ पार केल्यानंतर ती स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या अटीवर सन्मान, प्रेम, विश्वास आणि नव्या आशांनी भरलेल्या आयुष्याची खरी सुरुवात करते. आईच्या आजारपणामुळे स्वतःच्या मनाविरुद्ध लग्नाला होकार देणारी ती मुलगी आता नव्या आयुष्यात प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा म्हणून जगत होती. कारण ज्या आईच्या आनंदासाठी तिने स्वतःचे स्वप्न, प्रेम आणि इच्छा बाजूला ठेवल्या होत्या, त्याच आईपासून दूर राहण्याची वेळ तिच्यावर आली होती. लग्नानंतर तिला वाटत होतं की कदाचित हळूहळू सगळं ठीक होईल. पण नवऱ्याच्या मनात तिच्याबद्दल असलेला गैरसमज, सासरच्या लोकांचा थंडपणा आणि तिच्या भूतकाळाबद्दल पसरवलेल्या खोट्या गोष्टींमुळे तिचं आयुष्य आणखी कठीण बनलं. तरीही तिने प्रत्येक नातं मनापासून जपण्याचा प्रयत्न केला. कारण तिला माहित होतं की तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आईचं मन तुटू शकतं. पण एका दिवशी तिला कळतं की तिच्या लग्नामागे काही सत्य लपलेलं आहे. ज्या लोकांवर तिने विश्वास ठेवला त्यांनीच तिच्या आयुष्याशी खेळ केला आहे. आणि ज्या व्यक्तीला ती स्वतःचा शत्रू समजत होती त्याच्या मनात तिच्यासाठी वेगळीच भावना आणि काळजी होती. हळूहळू त्यांच्या नात्यातील गैरसमज दूर होऊ लागतात. पण त्याआधी तिला अनेक वेदना, अपमान आणि संघर्षातून जावं लागतं. आईच्या उपचारासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या सन्मानासाठी ती पुन्हा एकदा मोठा त्याग करण्याचा निर्णय घेते. मात्र यावेळी ती फक्त कोणाच्या इच्छेसाठी नाही, तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभी राहते. ती लपलेली सत्य बाहेर आणते. चुकीच्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळते आणि तिच्या त्यागाची खरी किंमत सगळ्यांना समजते. नवऱ्याला कळतं की जिच्यावर त्याने संशय घेतला तीच व्यक्ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी साथ होती. आईला आपल्या मुलीचा अभिमान वाटतो आणि अनेक अश्रू, संघर्ष आणि परीक्षानंतर ती मुलगी स्वतःचं हरवलेलं अस्तित्व पुन्हा मिळवते. प्रेम, विश्वास आणि सन्मानाने भरलेल्या नव्या आयुष्याची सुरुवात करते. कारण कधी कधी परिस्थितीमुळे घेतलेला निर्णय पुढे आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय बनतो. लग्नानंतर काही महिने उलटले होते, पण तिच्या मनातील भीती अजूनही तशीच होती. नवीन घरात प्रत्येक सकाळ तिच्यासाठी एका नव्या परीक्षेसारखी असायची. ती हसण्याचा प्रयत्न करायची, सगळ्यांची काळजी घ्यायची, पण तिच्या मनात मात्र हजारो प्रश्नांची गर्दी असायची. मी खरंच या घराचा भाग होऊ शकते का? माझ्यावर कधी विश्वास ठेवला जाईल का? हे विचार तिला सतत त्रास देत होते. नवऱ्याच्या डोळ्यात अजूनही तिच्याबद्दल संशय दिसायचा आणि त्या नजरेतला दुरावा तिच्या मनाला रोज दुखवायचा. तिने कधीही त्याच्याशी वाद घातला नाही, कारण तिला माहित होतं की रागाने नाती जुळत नाहीत, तर संयमाने ती जिंकावी लागतात. ती प्रत्येक वेळी स्वतःला समजवायची की एक दिवस त्याला माझ्या मनातलं सत्य नक्की समजेल. पण त्या दिवसाची वाट पाहताना तिचं स्वतःचं मन मात्र हळूच थकत चाललं होतं. एक दिवस अचानक तिच्या हातात एक जुना कागद लागतो, ज्यामुळे तिच्या लग्नामागचं खरं कारण समोर येण्याची सुरुवात होते. तिला कळतं की ज्या गोष्टी सांगून तिचं लग्न ठरवलं गेलं त्यामध्ये अनेक खोट्या गोष्टी मिसळल्या होत्या. तिच्या आईच्या आजारपणाचा फायदा घेऊन काही लोकांनी परिस्थितीचा गैरफायदा घेतला होता. तिच्या स्वप्नांचा, भावनांचा आणि विश्वासाचा सौदा केला गेला होता. हे सत्य समोर आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला वाटतं
की ज्याच्यासाठी तिने इतका मोठा त्याग केला, त्यांनीच तिच्या आयुष्याचा निर्णय तिच्यापासून लपवून घेतला. पण त्याच वेळी तिला एक वेगळं सत्यही समजतं. तिचा नवरा सुरुवातीपासून तिला द्वेष करत नव्हता, तर त्याच्यापर्यंत पोहोचवलेल्या खोट्या गोष्टींमुळे तो तिला चुकीचं समजत होता. पहिल्यांदाच तो तिच्या डोळ्यातले दुःख पाहतो. पहिल्यांदाच त्याला जाणवतं की ज्या मुलीला तो स्वार्थी समजत होता, ती तर स्वतःच्या आनंदाचा त्याग करून सगळ्यांचा विचार करत होती. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होती. पण आता प्रश्न फक्त माफी मागण्याचा नव्हता, तर तुटलेला विश्वास पुन्हा जोडण्याचा होता. ती मुलगी मात्र अजूनही शांत होती, कारण तिला फक्त प्रेम नको होतं, तिला सन्मान हवा होता. तिने आयुष्यभर इतरांसाठी निर्णय घेतले होते, पण आता तिला स्वतःसाठी उभं राहायचं होतं. तिने ठरवलं की सत्य कितीही कठीण असलं तरी ते सगळ्यांसमोर आणायचं. आणि मग झाला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष. एकीकडे आईचं आयुष्य, दुसरीकडे स्वतःचा सन्मान आणि तिसरीकडे तुटलेलं नातं वाचवण्याची आशा. पण यावेळी ती घाबरली नाही, कारण तिला समजलं होतं की त्याग करणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर योग्य वेळी स्वतःसाठी आवाज उठवणं हेच खरं ध्येय आहे. लग्नानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. ज्या घरात ती नवरी म्हणून आली होती, त्या घरात तिला आपलेपणाची अपेक्षा होती. पण सुरुवातीचे दिवस तिच्यासाठी खूप कठीण गेले. मनात आईची चिंता, डोळ्यासमोर हरवलेली स्वप्न आणि हृदयात दडलेलं दुःख घेऊन ती प्रत्येक दिवस जगत होती. तिच्या आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. लग्नाच्या वेळी आईच्या डोळ्यात आनंद पाहण्यासाठी तिने स्वतःच्या मनाला समजावलं होतं. पण आता आईपासून दूर राहण्याची वेदना तिला आतून तोडत होती. फोनवर आईचा आवाज ऐकला की ती स्वतःचे अश्रू लपवायची, कारण तिला माहित होतं की आईला तिची काळजी वाटली तर तिची तब्येत आणखी बिघडेल. सासरी मात्र तिच्या मनातील वेदना कोणालाच दिसत नव्हत्या. नवऱ्याला वाटत होतं की तिने हे लग्न फक्त परिस्थितीमुळे स्वीकारलं आहे आणि त्याच्यावर तिचं खरं प्रेम नाही. त्याच्या या गैरसमजामुळे तो तिच्यापासून दूर राहायचा. ती कितीही प्रयत्न करायची, त्याच्याशी प्रेमाने बोलायची, त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची, पण त्याच्या मनातील भीत तुटत नव्हती. एक दिवस घरात तिच्या भूतकाळाबद्दल काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. तिच्यावर असे आरोप केले जातात जे तिने कधी केलेच नव्हती. त्या क्षणी तिच्या मनाला खूप मोठा धक्का बसतो. तिला जाणवतं की ती ज्या नात्याला जपण्यासाठी स्वतःला विसरली, त्याच नात्यामध्ये तिच्यावर विश्वास ठेवला जात नाही. पण ती हार मानत नाही, कारण तिला माहित असतं की सत्य कितीही उशिरा समोर आलं तरी ते कायम जिंकतं. ती शांतपणे सगळं सहन करत राहते आणि योग्य वेळेची वाट पाहते. दरम्यान तिच्या नवऱ्याला हळूहळू तिच्या वागण्यातला बदल जाणवू लागतो. तो पाहतो की ती स्वतः दुःखी असूनही घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेते. तिच्या मनात कोणताही स्वार्थ नाही. ती फक्त प्रेम आणि सन्मानाने नाती टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. एका रात्री अचानक तिच्या आईची तब्येत खूप गंभीर होते. ही बातमी ऐकून ती सगळं विसरून आईकडे जाण्याचा निर्णय घेते. पण तेव्हा तिच्या समोर मोठा प्रश्न उभा राहतो. सासरचं घर सोडून जावं का, की पुन्हा एकदा स्वतःच्या भावनांना दाबून ठेवावं? यावेळी मात्र तिच्या मनात एक वेगळाच आवाज उठतो. मी आयुष्यभर सगळ्यांसाठी जगले, पण आता माझ्या आईसाठी आणि माझ्या स्वतःच्या सत्यासाठी मला उभं राहावंच लागेल. ती पहिल्यांदा स्वतःसाठी निर्णय घेते आणि हाच निर्णय तिच्या आयुष्यातला एक नवीन वळण देणार असतो. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.